पदवल्लभ दिगंबरा 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 पदवल्लभ दिगंबरा 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 पदवल्लभ दिगंबरा पदवल्लभ दिगंबरा पदवल्लभ दिगंबरा पदवल्लभ दिगंबरा पदवल्लभ दिगंबरा दिगंबरा ज्ञानेश्वर महाराज की जय बोलो संत श्री तुकाराम महाराज की अवधूत चिंतन महाराज की जय। अध्याय 29 श्री गणेशाय नमः। रुक्मिणीवरा कमलकांता चानुरमर्दना वसुदेव सुता कंसारितु जगत्राता वासुदेवा जगदीशा शेषशायी हलधर भ्राता भावप्रिया सुदर्शन दर्शिता द्रौपदी लज्जा रक्षण करता पाठीराखा मिरविसी जैसा पांडवांचा पाठीराखा तैसा मिरवशी मम दोंदिका भक्तिसार ग्रंथ कौतुका वांगरदा मनविसी। मागील अध्यायी विरह स्थिती लागली गाढत्वे भरतरी प्रती पिंगले करिता स्मशानाक्षिती पूर्ण तपाचरला 12 वर्षे स्मशानात राहिला। तया क्लेशाचे उद्देशी मित्रावरून दत्तापाशी श्रुत करून स्वस्थानासी येऊन या पोचला। इतकी कथा सिंहावलोकनी चित्ती धरावी श्रोतेजनी यापरी पुढे ग्रंथ मांडणी सिद्ध अवधानी असावे। असो गर्भाद्रित वछिंद्रनाथ ठेवून गोरक्ष करावया तीर्थ महिलागी भ्रमत गिरणार प्रतिपातला कुठे तेथे भेटोनी दत्तात्रयासी भावे नमिला प्रेमराशी श्री दत्ते धरून हृदयाशी आनंदाने उचंबळला। श्रीकर पद्मे मुखमंडन गोरक्षाचे करवाळूनी वदन निकट बैसरीला हस्ते धरून अलाई बलाई घेत असे। अलाई बलाई म्हणजे कळलं ना काय? अलाई बलाई म्हणतात मोहितवाणी पुसत असे त्या ते म्हणे कोठे रे मच्छिंद्रनाथ तू सोडून नेल्यापेक्षा त्यांतील महिलागी भांतोशी येरू सांगे पुन्हा नमन गर्भाद्री पर्वत मच्छिंद्र नमन राहिलाशे स्वसुखे करून जप जाप्या योजूया मुहूर्तपूर्ण सुख स्वसुखाशी लाविले असे तीर्थ स्नानाशी मग मी नाना तीर्थ उद्देशी करीत आलो परियसा। ऐसे वधुनी वृत्तांत या उपरी बोली अत्रिसुत वत्सा कार्य लागे माते त्या कार्याचे संपादे। मला एक काम आहे तेवढं काम करायचं तरी म्हणती कार्य कवन भरतरी मम अनुग्रही नंदन तो स्वकांते करता स्मशान 12 संवत्सर सेवित असे। अन्नोदकाचा त्याग करून शेवणी आहे तृणपर्ण कांता कांता चिंतन करून 12 वर्ष बैसला। तरी तुवा जाऊन तेथे सावध करी युक्ती प्रयुक्ती सकळ गावी अशाश्वत आपुले पंथी निर्वाले। त्यांशी मी अनुग्रह जेव्हा दिधला तेव्हाची गुंतवेला संकल्प आला म्हणजे 12 वर्षांनी की सोडून वैभव पंथाला नाथपंथी निर्विघ्नी। तरी तया बोलाशी जाण दिवस लुटून गेले पूर्ण मग जन्मापासून सकळ कथन भरतरीचे सांगितले। समुच्चय गोष्ट ऐकून कथन मान तुकावी गोरक्षनंदन म्हणे महाराजा तव कृपेने कार्य सत्य करीन हे तव आज्ञा या परिमाते असता मग भरतरी लोहाते आणि कनकता ही अशक्य नशे माते वार्ता अर्थ घडला सहजची। हे महाराजा तू कृपा घन वर्षलाशी मम देहा कारण ते भरतरी तरुते ज्ञानकन अनयाशी कनसेची तव कृपा जवळ असता मग भरतरी क्षुदेची काम वार्ता ही अशक्य नशे माते करिता तृप्त सिद्धी ते भिनवाया की तव काम कल्पतरू मग चित्तांगणी पावला विस्तारू तेथे भरतरी हिनत्व विचारू दारिद्र्याते उरेना तरी आता बोलतो प्रमाण कार्य आपले करून देईल। ऐशे म्हणून वंदोनी चरण शीघ्र गती निघाला। व्यानास्त्र जपोनी होती भाळी चर्चिली भस्मची मुठी मग व्यानमंत्रे महीपाठी गमन करून निघाला। लवता डोळ्याचे पाते क्षणाला अवंतिके प्रत कुठून गिरणार 50 योजने निमिषात क्षितितन लंघोन या पाते
तो गोरक्ष स्मशाना निकट दुरोणी पायवर तरी नेट तो सर्वांगे दिशे अति कृषीवट अस्तिगत प्राण देखिला. काय खाल्लेलं नाही म्हटलं. मुखी तितकं सहज ध्वनी म्हणे राम हे बरवी केली करणी आम्हा उभयतांची तुटी करून पिंगला नेली जवळी की. अशी सहज ध्वनी ऐकून पाहुणी आता याच्या कृषीपर परमचित्ती हळहळू चकचकाव मानित असे. चित्ती म्हणे आहा कठीण रावाचरे परत निर्वाण अस्तिमय राहिला प्राण त्वचा व्यक्त होऊन या. तरी ऐसा विरह दयाशी बांधला आहे पूर्ण मानसी तो वरपंगी वाघवराशी कदा काळी मानिला. तरी आता आम्ही जे बोलू ते सकळ होय फोलू. जैसा क्षुदेला वेळू पळवा तेथे मिरवेना जैसा खापराशी परीस भेटे व्यर्थ होय यज्ञपाठ तेवी बोधिता बोधाचाट व्यर्थपणी मिरवे. मला नाही वाटत ऐक एवढं 12 वर्ष जर बसलाय माझ्या सांगण्यानं ऐकेल का. विचार करतोय की हिंग तरू अपार विपिनी त्यात मैला गुरु स्थापिला वनी त्या सुगंध लिप्त दुर्गंध वनी कदा काळी तुटेना की शर्करेची आळीपाळी शक्रावर्णाच्या वेष्टीला वेली परी त्या कटुत्व पण सकळी मधुरपणा मिरवेना के चतुराननाचे हस्त कमळी जन्मभर स्थापिले दरिद्र भाडी ते व्यवसाय करून नवळीन कदा काळी चालेना. तरी आता विचार येता योजवा काही बोध रहिता ज्या ते जैसे कामना स्थित तैसी स्थिती वाढतात. याला उपदेश करून उपयोग नाही. आता याची जशी स्थिती त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे की स्वपुच्छा चक्र वेडा नीट होण्या यज्ञ पाडा तेवी राव झाला वेडा शब्द बोध चालेना. कुत्र्याचं शेपूट वाकलं जे वाकलंच असतो किती प्रयत्न केले तर सरळ होत नाही. तसं हे राजा किंवा भरतरीनाथ आता बायकोने वेडा झालाय नाही का. आता त्याला उपदेश करून उपयोग नाही. जैसा जो तैसाची होता स्थित मग संतोष मिरवे चित्त संतोष मिरवल्या कार्य प्राप्त करून येते सकळ. त्याची जशी इच्छा आहे तसंच केलं पाहिजे म्हणजे मग तो ऐकतो. त्याच्या विरोधात जाऊन त्याला उपदेश करून उपयोग नाही. पहा राम शत्रू दानवा परी बिभीषण मिरवला भिन्न भावा तेने करून स्व वैभवा भंगू दिले नाहीच की बळीया राजाचे जिने त्याशी मिरवला तो वाहून मातृशत्रू फरशधर होऊन ताता समान वैभटला. तन्याय करून येथे रायाशी उपाय सर्वहित संतोष मिरवून यात्री सुता कीर्ती ध्वज लावावा. मग जाऊन अवंतिकेत कुल्लाळगुरी संचार करीत एक गाडगी आणून त्यातून बाटली नाम ठेवली. मग अवंतिकेत गेला कुंभाराजा नाही तिथून एक गाडगं आणलं छोट मडकं आणि त्या मडक्याला नाव बाटली ठेवलं. काय बाटली. उपरी रंग चित्र विचित्र त्या मडक्याला वरून रंग दिलाय चित्र विचित्र असा रंग दिली. देवोनी रोगणी केले पवित्र मग ते चमक पात्री पात्र त्रिजोलागी दर्शनी असे वेगवेगळे रंग दिले त्या मडक्याला. परी अंतरी पात्र कच्चेपणी हे मडकं कच्च वरी रंग दावी लखलखो जेवी वाढीव ब्रह्मज्ञानी परी अंतरी हिंगो. बोलता ज्ञानी विशेष की प्रत्यक्ष मिळाला स्वरूप असायचे भासले तरी ओपस तरी अंतरी नवते मडके कच्चेपणी वरी सुडाळ दिशे रंग प्रकरणी असो गोरक्षी ते घेऊन स्मशान वाटी पोहोचला. ते मडकं घेऊन भरतरी जवळ येता दृष्टी सन्मुख तत्वाता ठेचेच निमित्त करून नातन भूमी लागी पडत असे. जस काही मला ठेच लागली म्हणून त्याच्या पुढे जाऊन पडला. अंग धरणी देत टाकून सोंग दावी मूर्छा पण उगच आपलं असं नाही का बेशुद्ध पडल्याचं त्या संधीत बाटली कवळून बाटली लागी निहाळी असो बाटली गेली फुटून. मग सोंग मूर्छेचे सावरून बहुते पाय विलोकून बाटली झाली सत चिरून. ती बाटली म्हणजे ते मडकं फुटून गेलं ना पाडल्या. तव ती देखील शत चिरून मग उठता झाला आ म्हणून म्हणे माझी माय बहीण बाटली कैशी फुटलीस तू. त्या मडक्याला सकळ मिळून तिचे खापर सगळे खापर जमा केली. शोक करीत असे वारंवार ऊर्ध्व शब्द गैवर लोकांना माझी दाखली म्हणे आहा माझी बाटली दैवे कशी फुटून गेली. आता ती माझी परम माऊली कोणे राणी धुंडाळू. ती बाटली म्हणजे मडक मुद्दाम सोडून घेतला. आहा माय गेली सोडून आता तू साठी वेचीन प्राण. ते मडक्या झाली. आहा विधात्या कैसे घडून आणले तो या ठाई. आहा माझे माय बहीण कैशी गेली सोडून दाही दिशा मज लागून ओस करून गेलीस. मायगे माय या ठाई तू वाचली असतीस आपले देई मी पावलो असतो मृत्यू प्रावे त्यात कल्याण मानितो.
अगं तुझ्या ऐवजी मी मेलो असतो तर चालला असतो, पण तू कशी फुटली. आयशे शब्द राय ऐकून हास्य करी गदगदून, चित्ती म्हणे पावली अमरण, मडक्यास मग काय करता. ऐशी आदेश आणून चित्ती हास्य वारंवार करी नृपती. तू लागला असायला म्हणून येईकडे गोरक्ष चित्तीन आरंभळे अट्टाशी. तुझं जसं हसत तसं हा गुण रडायचा. धरणी टाकून शरीर हृदय पिटी उभे करून हा बाटले वागुत्तरे ऐशी म्हणून आरंभळे. म्हणे तू गेलीस माय बहीण, परी माझे आटले सुदैव पण. हा माझा वासर म्हणी आस्ता जळी गेलासे. हा बाटली माझे धन कोणे दुर्जने नेले हिरावून. हा बाटले तुझे वदन एकदा दावी मज लागी. आहा वाटली परम दुर्जटी कोणी हिरवली मग अंधाची काठी. ऐशे म्हणून वाघवटी माय वदनी दावी गे. ऐशे म्हणून दीर्घ रुदन करीत आहे आट्टा असे करून, परी राव भर तरी ते पाहून चित्ता माझी चकाटी. आहा पिंगला हा पिंगला ऐसा घोष करीत बैसला, परी ते पाहून विसरला मनी आश्चर्य बहुमानी. आता पिंगला पिंगला म्हणत होता ते विसरून गेला आणि त्याला विशेष वाटायला लागला मडक्यासाठी एवढं करणार नाही का. म्हणे वेचिता दमडी आडका तयासाठी धरून आवांका, नाशिवंत जाणे सर्व निकाल शोक केवी करीत असे. ऐशे जर पुणे चित्ती निवांत बैसला तर एक शिती परी हुडहुडी तरू फला प्रति शांतपणे राहीना. सुशब्द वाक्य अमृत पर संचिता झाला वागुत्तर. म्हणे योगिया का चिंता तोर शोक करीशी हे सांग. अरे कशाला चिंता करतो, कशाला शोक करतो. अरे वेचिता सापिका कवडी मडके येईल पुन्हा आवडी. दोन पैसे घातले तर परत मडके येईल, एवढं काय रडायचं काय. तयासाठी शोक परवडीन करशी काय हे मूर्खा, मडक्यासाठी काय रडतो. ऐसे उत्तर दो माझे फळ आरती ओपिता नृपाळ यावरी गोरक्षेवाळ बोलता झाला तयार. म्हणे महाराजा नृपाळा तू शोक करशी कवर मिळा, तरी दुःख दिक शोक जाळा प्रचिती पाय आपली. तरी हा पांथस्तु तू प्रकाम कंठी लागला जगाचा उगम. तरी त्या उभोनी अनर्थ दाम सुख कैसे नांदेल. तरी आपणावरून नृपती घ्यावी जगाची अर्थ प्रचिती. माझी बाटली फुटल्या क्षितीन दुःख झाले मी एक. तू का रडतोय म्हणला. मग तुला जसं तुझं दुःख आहे तसं मला माझं दुःख नाही का. मग तुझी बायको गेली तू रडतोय, माझी बाटली गेली म्हणला मला नाही का दुःख. राव ऐकून वागुत्तर पुन्हा म्हणत ऐकीचे नरा मम दुःखाचा दृष्टांत खरा. प्रचित रूपी धरली त्वा परी माझी पिंगला राणी मान पावली जेवी सौदामिनी. हरपली जैशी सौदामिनी परतोनी कशी प्राप्त होय. अरे दादा तुझं दोन पैसे दिले दमडक परत मिळेल, माझी बायको गेली ती परत मिळेल का. शतानुशत मडकी मिळत प्राप्त करून देईल क्षणात. तुला 100 मडकी प्राप्त करून देईल. पिंगले समान श्रीरत्न कैसे दुसरे मिळेल. यावरी गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाण प्राप्त करून देईल एक क्षण. एका क्षणात तू तुम्हाला 100 देशील, मी तुला लक्ष पिंगला बनवून देईल. परी आयशी बाटली मिळेना. आयशी मग बाटली झाली बाटली मिळणार नाही म्हणा. आयशी ऐकून नराधिक म्हणे पिंगलेचे स्वरूप गुणवंती गंभीर दीप लक्षावधी दाविशी. तरी लक्षावधी पिंगला माते आत्ताच दाखवी सद्गुरु भरिते. तू ते बाटल्या शतानुशतेने सिद्ध करीतो या ठिकाणी. तू मला पिंगला दाखव म्हणला, मी तुला आता 100 बाटल्या देतो त्या बाटली दाखव. तरी तुझा चमत्कार दावी माते कल्पतो जैसा भूषण कृपा परू गुरुसूत तो गैवरला. तरी बा समान करणी माते मिरविला अंतकरणी ना तरी ढिसाळ बाटल्यावानी परी अर्थ हिंगूचे दिसे तसे. जैसे मृगजळाचे पाणी परी अगदी समान वाटे खाणी. परी तृषा कोडाचा वासर म्हणे हस्ताजळी पावे ना की शुद्ध ओडंबरी घन स्वर्गीय करी गर्जन. परी तो एक देशमान महिला की आतळे ना की काजवा जो तो डिडवा दावी. तरी का तिमिरास तो आटवी तेवी बोल फोल प्रभावी मिरवू नको योगेंद्रा. ऐशी ऐकता वचन म्हणे राया नरेंद्रोत्तम. पिंगला उदय लक्षावधीन केलिया मज देशील काय. समजा मी तुझी पिंगला लाख पिंगला तुझ्या एवढं उभ्या केल्या, तू मला काय देशील. येरू म्हणे पिंगला नैना दाविल्यापूर्वी निच्छील का म्हणा. तू मला एकदा डोळ्याने माझी बायको दाखव, पिंगला दाखव. तू मनात आणशील ती इच्छा तुझी मी पूर्ण कर. राज्य वैभव सुख सेवना संकल्पीन तुझं राज्य सुद्धा तुला देऊन टाकेल, काय पाहिजे ते मिळेल. ऐशी बोलता नरेंद्र बाळ साक्ष कोण म्हणे गोरक्ष बाळ. तू हे म्हणला याला साक्षी कोण. बरोबर येरो म्हणे पंचमंडळ साक्षीभूत असती बा. आणि अनलादी स्वर्ग सविता जळ पाताळ जळी महिमान्यता हे साक्ष अस्तिवा देखता पशु पक्षी मृगाधिक. जरी मजन घडे बोना समान तरी पूर्व सर्व पावती हिन स्वर्गवासी पावती पतन नरक वास भोगिती.
माझे पूर्वज नरकात जातील. आणि शतजन्म रवरवकार मही भोगीन वारंवार, जरी मी नवोपी राज्य सांभार तुझं लागी महाराज. ऐशी बोलून शपथपूर्वक पुन्हा बोले शपथदायक म्हणे महाराजा हे तत्पालक बोला समान दावी की. जरी या बोला समान राहणी तू न दाखविशी माते नाही तरी नरक पावशील सहस्र जन्मी विहित व्हाचे अनृतत्वे. ऐशी राजेंद्र बोलेवाणी सत्यार्थ म्हणत अशी योग तरणी, मग कामिनी अस्त्र पिंगला नामीन प्रयोगा ते उच्चारी. मग सहज करून ऊर्ध्व दृष्टी फेकिता झाला भस्मची मोठी होत व ते कामिनी अस्त्रापोटी स्त्रिया कोटी उतरल्या. मुख्य पिंगला जी भस्म झाली तीच अनंत मूर्ती धरून उतरली. पाठीपोटी व्यापली सन्मुख उभी राहिली रायाच्या. राव पाहुणे पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला दीप, सकळांशी बैसोनी आपला समीप संसार खुनापूस होत. त्याला 20 वर्ष खरंच आली का बा. मग ते विचारायला लागला माग काय काय झालं संसारात आपल्या नाही का. परी त्या पिंगला सगुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता, सांगणी उपरी बोधार्थ रायाप्रती बोलती. म्हणती महाराजा प्राणेश्वरा मम विराचे सल्ले बैसले अंतरा, परी अशाश्वताचा माथा वारण फुकटपणे वाहिला. अरे मरणारच आहे ना तू, काय उगाच 12 वर्ष घालवले. म्या चित्ती करून तुमची प्रीती दाहुनी घेतली देहाप्रती, पुन्हा उदय गोरक्ष जती अनंत दृश्य केले. केले तरी तुम्हा भावनी मिरवणे मज पुन्हा आवनी, परी शेवटी मृत्यूपणाचे काचनी पुन्हा पुन्हा आम्हा आशेची. जरी मी आता आले तरी मी पुन्हा मारणारच. मृत्यू चुकलाय का. आता मी आली समजा गोरक्षांनी मला आणलं, पण नंतर पुन्हा मला मृत्यू येणारच आहे. तरी राया मही भोजा आता संग सोडून माझा, मोक्षमयी तळी ध्वजा लावून अवभारी. आता हे सगळं सोडा नाही का. या परी माझा कामचित्ती वरून आचरला संसार नीती परी, मुक्ती मोक्षाची मांदू साथी चढणार नाही महाराजा. मी पिंगला तुमची कांता आचार आचारली पतिव्रता, तेने डोरवणी स्त्रीवरे माथा दिदले हिता मुली. मी पतिव्रता म्हणून मेली, माझं हित मी साधलं नाही का. आता तुमचे सर्व हित तुम्ही विलोका प्राज्ञा म्हणतो, मी तुमची दाशी तुम्हा समंत चालू शके महाराज. ऐशे वधून निवांतपणे पिंगला बैसली राव वेष्टोनी, परी तो चमत्कार पाहून विस्मय त्याशी वाटला. मग धावणी गोरक्ष चरणी लोटू पायी दंडव धावणी, परी सर्वज्ञ गोरक्ष धरुणी पाणी राया प्रती बोलत असे. हे महाराजा महिपाळ माझा गुरु जो मच्छिंद्र बाळ, मच्छिंद्र नामे प्रतापशील शिष्य आहे दत्ताचा, तरी यापूर्वी तुझे आधी दत्तानुग्रह लादला पाही. तरी तू मच्छिंद्र सहोदरमयी गुरु माझा अससी की. तरी तू वंद्य आहेस माते म्हणून नमन अनुचिता, तरी माझा साष्टांग प्रणिपात तव चरणी असू. तरी राया सद्गुरु राहता, सांग की कामना केवी उद्भवली चित्ता. राज्य वैभव संसार दुहिता पिंगला भोगू इच्छित असे, किंवा सोडून सकळ संपत्ती. आता तुला ही पिंगला पाहिजे का सोडून सकळ संपत्ती, काम विरहित वैराग्य चित्ती, आचरू ऐशी बोधमती, तरी स्थिती सांग की काय करणार तू. जैशी कामना अशी चित्ता तैशीच लाभेल तेज भरिता, ऐशी बोलता गोरक्षनाथा. राव बोले उत्तर म्हणे महाराजा 12 वर्षा बैसलो पिंगला उद्देशा, परी पिंगला स्वरूपास प्राप्त झाली नाही की. तरी येऊन त्वरिता त्वरित पिंगला दाविला शतानुशत, तरी ऐशे सबळ सामर्थ्य राज्यपदी दिशेना. मी पूर्वीच भ्रांती वेष्टलो, श्री गुरुच्या हातापासून निसटलो बरी कष्टलो संसार तापा माझारी. तरी आता कृपादान दत्त दर्शनाचे अपाय जीवन मज चातका करी पार कृपा घन महाराजा. आता मला काही इच्छा नाही, मला फक्त आता गुरूंचं दर्शन घ्यायचंय, बाकी काही नाही. आता माझे संसार राहणी व राज्य व सुखावली, तुच्छ लागे योग धर्मी प्रतापाने हिनते. धन्य तू एक प्रत्ययास पिंगला गावी चमत्कारास, जेवी आवडी कृपास कौरव दर्शना गाविले. तैसे पूर्ण कथेत दर्शन करविले माते, तरी मी न राही भाव भ्रांतीत वेष्टोनिया महाराजा. आता आचरेन पूर्ण योगा, आता आचरेन पूर्ण योगा, साधीन सकल कलांशी प्रयोगा. माझा स्वामी अनुसूया कुशिगा रत्न माते दाविका. वृक्ष म्हणे विरहे नुपाळा, मनी वारिले आहे पिंगला. तरी लक्षावधी प्राप्त या वेळा तुटे झाल्या महाराजा. तरी तितक्या भोगणे आता संतुष्ट करी आपल्या चित्तायरू म्हणे एकी करता दुःख इतके भोगले. आता हे 100 मला द्यायला लागले, एकीसाठी एवढं दुःख तर 100 किती नको.
मग लक्षावधी बघून तयांचे दुःख अवर्णन कोणी भोगावे चंद्रार्क म्हणून अवधीत सांगून या. एक वृश्चिक दंशिल्या अंगा वेदना होती भोगा त्यात लक्षानुलक्ष सुयोगान दंशिला काय सांगावे. एक विंचू चावलं तर किती वेदना होतात एवढ्या लक्ष विंचू चावलं काय होईल. बरोबर. तरी आता असो कैसे पुन्हा अदृश्य करी पिंगलेस आणि तू राज्य वैभवात सांभाळ करी महाराजा. आणि राज्य वैभव तूच घे मला गुरुचे दर्शन तरी माझी या स्वामीचे चरण आता दावी मच कारण इतका उपकार करून कीर्तिध्वजा मिरविका मग अवश्यवाने गोरक्ष सुत पुन्हा अदृश्य पिंगला समस्त मग धरोणी भरतोरीचा हस्त नगरा माझी आणिला ते महर्षी समजता लुटीती झाली आनंद सरिता विक्रम रायाने माता गोरक्षची चरणी ठेविला. राये वैसवनी कनकासनी सोडोपचारे पूजेला मुनी मग जोडून या पाणी गोरक्षाती पुसत असे मने महाराजा मग भ्राता पिंगला विरही पेटलेल्या चित्ता कैसा आणला देहावरता तरी ती कथा सांगावी. मग राया ते सकळ कथून तुष्ट केला मनोधर्म उपरी वैराग्य संकेत पाहून पुढील कार्य सांगितले. परी विक्रम तो सर्व मर्मज्ञ तुष्टतांची विरिविवन धर्म यावरी बोलता झाला वचन गोरक्षकांती ते धवा हे महाराजा कृपामूर्ती आपण बरीच योजली युक्ती परी आपण येत मास वस्ती भ्रात्या समवेत करावी. 6 महिने आपण इथे राहा म्हणा तरी काय कारण तरी 12 वर्ष सोडिले अन्न यांनी त्याने खुश शरीर होऊन प्राण डोळा उरला अशी भरते. म्हणून आपण विनंती पत्र पुढे वाढितो पवित्र तरी ते स्वाद्वन्न शिवनी चित्र मम मानस पोसावे. यावरी बोले गोरक्ष जेती जाणत आहे माझी चित्ती परी नेमो यावरी पुढे मती कैशी होईल रायाची त्याकरता तपता तप्त देन रायाची हाती हित आता राहणी योग्य मातीन दिसत नाही महाराज. 6 महिने थांबा म्हणता याचं मन परत बदललं तर सांगता येणार नाही. ऐशे विक्रमा गोरक्ष बोलून प्रविष्ट झाले सकळान कारण 12 राहण्या आधी करून वृत्तांत त्या समजला. आधी 1200 राहण्या होत्या ना ते माझं झालं सुरू. मग ते असुख मानून चित्ती शोके होती वेळ होती गोरक्षा ते शिव्या देती मेला म्हणून नाना वर्गाना बोलती ऐशी म्हणती दृष्टी सरशी मेल्याने येऊन घातले फाशी दुर्देश न्यावया तरी याचे जळोवदन नेतो आमचे सौभाग्य रत्नायशी म्हणून ज्ञानवदन वृद्धनाथे दायविती असो यापरी विक्रमा करतात त्रिरात्र राहता झाला. किती 3 रात्र. मग भरतरी गोरक्ष उभयता नित्य झाले ती थोडी राव विक्रमानंद चित्ती उभयता ते घेऊन संगती बळवी तसे अतिप्रीती गोरक्षाती वंदून या परी स्त्रियांचे कटकात थोर ओढवला अकांत शरीर टाकून भूमीवरती आरंभळती अट्टासे आठवणी राहायचे निपुण गुण स्त्रियाकृती अट्टासे रुदन म्हणती आमचा गेला प्राण राव शरीरी मिरवला एकीकडे गोरक्षनाथ भरतरी आणि विक्रमासहित अपार मंडळ प्रज्ञावंत गावाबाहेर पाकले. तो गोरक्षपशे भरतरी ते की राजवैभव अत्युद्भुत यात मानस जरी गुंडाळत असेल तरी मज सांग तुझं परत मन ओढते कारण राजवैभवाकडे अजूनही मला सांग. ऐशी ऐकून गोरक्ष वार्ता भरतरी बोले प्रांजळार्था हे महाराजा वैभव न लगे चित्ता योग आचूर वाटत असे राजवैभव कनक कामिनी वाटले निच वमनाहुनी लक्ष लावले श्री गुरुचरणी प्रचित घेऊन वैवाटले. मग आपुली शैली शिंगी कांता झाला देता राया यशवंता भिक्षा जोडी घेऊ जाता कोबडी फावडी ओपी तसे ऐशी सरंजामे करून रायाशी बोलता झाला वचन वैभव मानशी वमना समान तरी प्रचिती द्यावी का. जर तुला सगळंच जर गवताच्या काडीप्रमाणे वाटतंय तर मला त्याची प्रचिती दे. राण्यांकडे भिक्षा मागायला पाहिजे त्यांच्याकडे ठरलेलं होतं आपल्याच पत्नीकडे जाऊन भिक्षा मागायची आपल्याच घरी. तरी संचारून अंतपुरात कामिनी तुझ्या 12 किती 1200 मग त्या परक्या मानून चित्तात भिक्षा मागून येऊ दृष्टी ऐशी ऐकून भरतराज अवश्य म्हणे काय आहे त्यात. मग तैसाच उठणे कृतांतवत अंतपुरात संचरला आदेश अलक्ष निरंजन शब्द गाजेबी सवालपण शिंगी सारंगी वाजवून स्त्रियांची सदनी फिरत असे. तो त्या आधीच श्रीकटक बैसले होते शोक करीत त्या उपरी पाहून रायाचे मुख आक्रंतीत आट्टा असे म्हणले आता काय बाबा भिक्षा मागायला आली नाही का. एक धरणीवर लोळती एक कबरी केस तोडती एक मृत्तिकामुखी घालती मस्तक आपडती धरणी एक मही आपटून कपाळ रुधिर व्यक्त केले बंबाळ एक उभे असते वक्षतळ धबधबा पिटती पै एक रडती एक पडती एक शोके मूर्छित होती परिचारिके दावणे असती सावध करती तयाते एक म्हणे या राया समान उपरीन देखे शतजन्म हा रायाचे माईक धन मायेहून आगळीत एक म्हणते हा राव कैसा मिटला आमचा भाव हा विधाते आमचे देव कैसे देखील निज भाळा जय वत्साला गे गाय एक घडी न टाको दाय त्याती नीती तो पतिराय होय माय आमचा शोक चाललाय आगे स्नेह करून एक शैली परम स्नेहाचे चांगलपणे किंचित
उमाईले पाहात वदनी अर्थ पुषे तयाचा पुषे परी इष्टार्था समान राव पूर्ण करी स्नेह करून जैशी माय करी कन्येकारण तैसा लाला पाळी तसे आयशी माया दयाचे चित्ती तो आता होऊन निष्ठुरमती कैसा जातो चिष्टी आम्हा शेव करून या तरी आता अर्थहीन राया जातात आमचे प्राण आम्हा निळवाणी करून अघोर राणी सोडी तशी आयशी म्हणून आरंभळती उलथोनी मैवरी पडती पुन्हा उठून रायाशी पाहती दैन्यवाणी शरीरे मग म्हणती आजी राव मिरवत होतास कैसा भाव की मै लागी कामदेव अवतार दुसरा दिसत असे अहो राजाचे वैभव वर्णन ठेंगणा वाटती सहस्र नयन तो कृष शरीरे दैन्यवान भिक्षा मागे घरोघरी ऐशे बोलून पाहत त्या ते पुन्हा सांगितले शरीरात सकळ उठून राया ते वेष्टन घातले स्त्रियांनी म्हणते राया आम्हा सांगून दूर दिशे नका करू गमन येथून पाहुणी चंद्रवदन तुष्ट होतो आम्ही की तरी आता निस्पृह निराश दाहीशा पडल्या राया उदास तरी मुक्त करून आमच्या प्राणास पाऊल मग पुढे ठेवावे ऐशे बोलता राया मनी संचरला क्रोधाग्नी मूर्धनी मग कुबडी उगारून निघता झाला वाघाला परी तो गोरक्ष गुप्त हेर पाहत होता चमत्कार राव निघता तिकडे स्त्रिया सत्वर मान तुकावी गोरक्ष असो भरतरी सहस्थिती निघता मागे त्या युवती आरंभळोरी पाठी येते नको जाऊ म्हणून या आज 12 वर्षेपर्यंत बैसला होता स्मशानात आता जोग आचरून करून वनात तैसाची इथे राही का परी तो राव सकळ सांगून गावाबाहेर आला पडतो एरीकडे विक्रम उज्जैनी स्त्रिया गेल्या स्वस्ताना यापरी गोरक्ष भरतरीनाथ पुसोनी निघाले विक्रमाते मग पदी पदी दुरावा होत अर्धकोस पे गेले एकीकडे विक्रम नृपती परतोनी आला शास्तानापती परी अट्टाहास पाहुणी अंतपुराप्रती संचार करिता पै झाला मग माय बहिणी कन्या समान सकाळा तोषेवी बोध करून एकीकडे उभयजन मार्गाप्रती गमताती परी कृषी शरीरी भरतरीनाथ अशक्त पद ठेवी कंठेना पथ मग व्यानास्त्र भस्मची मुठी स्थापित झाला गोरक्ष झोपू नका मग ते भस्म चर्चिता भाळी जळूने गेली अशक्त काजळी मग क्षणपाती लागता आडोळी गिरनार पर्वती पोचला नाही की झोपत तो बापले किया तो जाता देखी आत्रिनंदन पायी लोटले उभयजन मग माये उभयता कवळून वदन इंदू कुरवाळी मणे वत्सा गोरक्षनाथा भरतरी करता शिनवले तुते ऐशे म्हणून कुरवाळीत वारंवार मुखाते त्याच प्रकरणी मोहस्थिती राया भरतरी संपादिती मने वत्साश्रम बहुती आणि येथे मनोवत्से असो स्थिती वृत्ती धोती सकळा एकमेकांते घोटाळा निवेदिती चित्ती संचयला तोषाप्रती तरी वरतील असो आता तुष्ट लक्षण पुढील अध्यायी सांगेल धोंडी नंद मालून हरी कृपे करून संत संगी मिरवेल स्वस्ति श्री भक्ति कथा सार समंत गोरक्ष कार्य की मेरा सदा पुरुषों भाई चतुर नव विशंति तमाध्याय गोड़ा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु कुंडलिका वरदारि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंडित की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय जय। या अध्यायाची फलश्रुती पठन पद्धती पहिल्या अध्यायाप्रमाणे आहे। या अध्यायाच्या पठणानं क्षयरोग बरा होईल आणि त्रिविध ताप जातील। कलिमध्ये अवतार नवनारायण दावी मार्ग
देव जय देव जय